आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना दोडक्याची भाजी करणार आहोत मस्तपैकी। आणि एकदा केले तर परत परत तुम्ही करून खाल। ह्याच्या दोडक्याचं माझ्या आहे ना मस्तपैकी कोशिंबीर पण करायची आणि त्याचं कालवण म्हणजे आमटी पण करायची। पण आपण आज आहे ना ही दोडक्याची मस्तपैकी सुक्की अशी मस्तपैकी छानपैकी अशी भाजी करणार आहोत आणि अतिशय छान एकदम होते ही भाजी। मी आता तुम्हाला करून दाखवते। आता हे दोडका आहे, त्या दोडकामध्ये हा पाव किलो दोडका आहे। ह्याचं हे आहे ना आपण हे वरचं आहे ना, हे वरचं सर्व आहे ना ह्याच्या ह्याने असं पूर्ण काढून टाकायचे जी साल। ओके, जास्ती नाही काढायचे, हे फक्त असंही काढायचं आणि नंतर मग आपण ह्याला कट करणार आहोत। दोडका असा एकदम मस्तपैकी अशा त्याच्या हे करायचे, कट करायचे आणि असा मस्तपैकी असला पाहिजे एकदम छानपैकी। ह्याच्यामध्ये बी असली नाही पाहिजे आणि अतिशय सुंदर बनतो हा दोडका। आता बघा, या दोडक्याला आपण आता फोडणी देणार आहोत, भाजी करणार आहोत। अतिशय सुंदर भाजी बनते, पटकन होणारी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, एक कांदा घेतलेला आहे, एक टॅमॅटो घेतलेला आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं आहेत, नंतर हा आमचूर पावडर आहे, नंतर आपला हा शेजवान राईस मसाला आहे थोडा, आणि हा आपला तिखट म्हणजे लाल मसाला आहे, आणि आपला घाटी स्पेशल मसाला पण आहे, आणि शेंगदाण्याचा कूट आणि तेल। एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये मस्तपैकी आपला दोडक्याची भाजी बनणार आहे। मग आता आपली रेसिपी स्टार्ट होत आहे। मी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आपण पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूया। कांदा भाजून घेऊया मस्तपैकी, चमचमीत भाजून। हे कांदा भाजले, ह्याच्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं टाकायची। कांदा थोडासा लाल झाला की पहिला टॅमॅटो कधीच नाही टाकायचं। कधी पण कोणत्याही फोडणी देताना पहिला आपला जो मसाला असतो ना तो टाकायचा असतो। त्यामुळे ना आपल्या कोणतीही ग्रेव्ही असू दे त्याच्यावर एकदम म्हणजे तेलाचा असा थरंग मस्तपैकी येतो। त्यामध्ये आपण आपले मसाला टाकलेले आहेत। यामध्ये आपला हा टॅमॅटो टाकायचा आणि भाजून घ्यायचा। टॅमॅटोला पूर्ण नरम होईपर्यंत भाजायचं। मी यामध्ये अद्रक लसणाची काही पेस्ट टाकली नाही, कारण आमचा जो मसाला असतो त्या मसाल्यामध्ये सर्व असतं, त्यामुळे आम्हाला टाकायची गरज लागत नाही। टमॅटो पूर्ण मॅश झाले पाहिजेत, हक्के राहिले नाही पाहिजेत, म्हणजे टेस्ट चांगली येते। नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला ना हे आमच्या गावी म्हणजे माझी आई जे करायची ना भरलेले दोडका किंवा हे कोशिंबीर मी तुम्हाला करून दाखवेन। मस्त बनवायची माझी आई। आता आपला हा जो दोडका आपण कट करून ठेवलेला आहे तो त्यामध्ये गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये टाकायचा।
पहिल्या वाफेवर थोडा वेळ शिजायला ठेवायचं. पाणी नाही लवकर टाकायचं. थोडा वेळ आता याला पण ते अशी भाजत ठेवलेले, ते आपोआप तेल सुटायला लागले त्याला. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण हा दोडका आहे ना पटकन शिजतो. ह्याचं हे पाणी आता मी सोडले, हे पाणी आटवायचं. थोडं आटायला लागलं की मग ह्यामध्ये आपण एक टाकणार आहे. जी वस्तू राहिलेली आहे कोणती बरं, शेंगदाण्याचा कूट. मस्त आपली दोडक्याची खाचा केलेली भाजी मस्तपैकी बनते. हे किती सुंदर बनते. पाणी आटायचं आहे थोडंसं. काही लोक याच्यामध्ये चण्याची डाळ पण, माझ्याही चण्याची डाळ टाकून सुद्धा करायची. हे बारीक बारीक कट करावं लागतं. चण्याची जेव्हा डाळ टाकायची असेल तेव्हा भाजी, पण चण्याच्या डाळीला परत भिजत घालावं लागते. भिजत घालून नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचे, कारण हा दोडका एकदम नाजूक आहे, पटकन शिजला जातो आणि चण्याची डाळ शिजली जात नाही. काही लोक चण्याची डाळ आणि दोडका टाकून आमटी पण करतात. या तुरीची डाळ टाकून आमटी करतात. यातलं हे पाणी थोडं आटायला लागलं की आपला दोडका बघा शिजत आलेला आहे. मस्तपैकी शिजत आलेलं आहे. पटकन शिजणारी ही वस्तू आहे, म्हणजे भाजी पटकन होणारी आणि छान पाहिजे. दररोज त्याच पद्धतीने भाजी करण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने केलं की चांगलं वाटतं. आपला दोडका शिजत आलेला आहे, दिसते तुम्हाला. जर मी टच केला चमच्याने तर लगेच चमचा त्याच्यामध्ये आतमध्ये जातो, म्हणजे शिजायला लागलेलं. गॅस कमी करा. आता अर्धा हा दोडका शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. घालून द्यायचं. आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरायचा नसेल तर आपलं ओलं खोबरं असतं, तो ओलं खोबरं पण टाकू शकतो किसून. यामध्ये खूप छान लागतं. हे बघा किती मस्त आपली भाजी झालेली आहे. पाणी पण मी घातलं नव्हतं याच्यामध्ये जास्ती, थोडंच पाणी घातलेलं होतं, 1 चमचा. आणि आपला दोडका शिजून झालेला आहे. ही आपली डब्याची भाजी रेडी झालेली आहे. मस्त चमचमीत छानपैकी असं पण खाऊ शकता किंवा डब्याला पण नेऊ शकता. अतिशय सुंदर भाजी झालेली आहे. आपल्याला पण आवडले असेल तर अशाच पद्धतीने करून खा आणि माझं चॅनल सतत बघत राहा. सध्या मी गावाला मागे होती आता गेल्या महिन्यात, मे महिन्यात, तेव्हा मी रेसिपी जास्ती बनवू शकले नाही. तर गावच्या ठिकाणी मला नाही बनवता आले जास्त रेसिपी. ज्या होत्या त्या रेसिपी मी टाकल्या, जे गावी बनत होत्या त्या. आता आपण आपल्या घरी आलो आहे, म्हणजे मुंबईमध्ये आलो आहे, तर मुंबईमध्ये आता या रेसिपी. बाकी सुंदर आपला बनलेला आहे दोडक्याची भाजी. तुम्ही पण, आता मी गॅस घालवते आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खा. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा.